लहान छोटे पक्ष मोठे आणि अपक्ष सरकार बनवेल. आघाडी किंवा युतीला पाठिंबा द्यावा लागेल. सत्तेत मात्र लहान पक्ष आणि अपक्ष राहणार. त्याला काही अर्थ नाही. हे सगळे पक्ष कुठंच एकत्र राहणार नाही. आमच्याजवळ सगळ्यांना यावं लागेल. भाऊ, एक्झिट पोल जे आलेले आहे, एक्झिट पोलनुसार कुठल्याही पक्षाला महाविकास आघाडी किंवा महायुतीला बहुमत दाखवलेलं नाही आहे. जे अपक्षांचा यावेळेस मोठा बोलबाला राहणार आहे. अपक्ष हे मोठा डिसाइडिंग फॅक्टर राहतील का? लहान छोटे पक्ष मोठे आणि अपक्ष सरकार बनवेल. आघाडी किंवा युतीला पाठिंबा द्यावा लागेल. सत्तेत मात्र लहान पक्ष आणि अपक्ष राहणार. बिहारचा मुख्यमंत्री होणार का? शक्यता आहे. झारखंडमध्ये एक आमदार जर मुख्यमंत्री होऊ शकतं तर इथं काय काय राजकारणात काही होऊ शकतं. प्रहारचं कोणतं नाव आहे पुढे? पाहू आता, ते वेळेवरचे विषय आहे. भाऊ, लाडक्या बहीण योजनेचा काही परिणाम तुम्हाला वाटतो का इलेक्शन? होणार आहे ना. कसं आहे, योजनेवर काही ना काही परिणाम होतच. होत नाही अशातला भाग नाही आहे. आता निवडणुकीच्या अगोदर 7 ते 10 हजार रुपये अकाउंटमध्ये गेल्यावर त्याचे परिणाम दिसणारच आहे. त्या हिशोबानंच ती योजना होती आणि मला वाटतं ते परिणाम दिसेल. भाऊ, वाढलेलं मतदान हे कधी सरकारच्या विरोधात झालेलं मतदान असं बोललं जाते की शेतकरी किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किंवा कापूस भाव मिळाला नाही, असं संतापाची लाट वगैरे आपण म्हणू शकतो काय? तसं करता आलं असतं, पण विरोधातील पक्षाला ते वातावरण तयार करता आलं नाही. हे दुर्दैवच आहे. तसं वातावरण करण्यात ते अपयश ठरले. हो, तुम्ही म्हणताय की छोट्या पक्षाचं सरकार येईल. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात तुम्ही शेतकऱ्याची बाजू सातत्यानं मांडताय. जर छोट्या पक्षांचं सरकार आलं आणि प्रहारतर्फे तुम्ही जर मुख्यमंत्री झालात तर कुठला निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिला घेतला जाईल? ते वेळेवर पाहू. पण आता एकंदरीत आमचे जे 17 मुद्दे आहे, ज्या विषय घेऊन आम्ही जातो आहे, शेतकरी, मजूर, दिव्यांग, अडचणीत असणारा, कष्ट करणारा, हा आमच्या केंद्रस्थानी राहील. काँग्रेसचा दावा आहे की नाना पटोलेंच्या प्रमुख याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा काँग्रेसचा असेल आणि याच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी देखील असाच दावा केलेला आहे. त्याला काही अर्थ नाही. हे सगळे पक्ष कुठंच एकत्र राहणार नाही. आमच्याजवळ सगळ्यांना यावं लागेल. सत्तेच्या ज्या वेळेस शेवटी अपक्ष आणि लहान पक्षाकडे राहिलं असं म्हणता येईल. बिलकुल 100% मी जे सांगतोय ना, याला 100% तुम्ही म्हणाल का बच्चू कडून जे सांगितलं ते बरोबर आहे. अचलपूर मतदारसंघात मुख्यमंत्र्याचा चेहरा दिसेल. मला वाटतं ते असं म्हणणं मला ते योग्य वाटणार नाही. पण महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही सगळे मिळून समोर जाऊ.